आज आपण बोटने गळा बघणार आहोत, तेही बिना कॅनव्हरशिवाय. तर इथे बघा गळा रुंदी आहे 3 इंच आणि इथं मी बोटनेकसाठी म्हणून इथं 3 इंचाची खुणा करून घेतली आणि त्याच्यानंतर आपण हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे बघा. आणि त्याच्यानंतर आपण जी काही गळा उंची असेल त्याच्यात आपण अर्धा इंच ॲड करायचं आहे, कारण आपण नेहमी आपण शोल्डरच्या ठिकाणी अर्धा इंच जात असतो, त्याच्यामुळे आपण गळा उंची अधिक अर्धा इंच घेतलं आहे. परंतु इथे बघा मी आता इथे बघा तुमच्या लक्षात आलं आहे का, हा शेप म्हणजे उंची खूप छोटी वाटते मला, म्हणून मी ती कस्टमरला विचारून पुन्हा उंची वाढवून घेतली मी शेपची. कारण मी त्यांच्या ब्लाऊजच्या मेजरमेंटवरून मागील उंची टाकलेली होती, तर त्याच्यासाठी तर गळा खूपच छोटा वाटायला लागला, म्हणून मी 1-1.5 इंच पुन्हा खालच्या साईडने वाढवलं आहे. जेणेकरून आपण इथं खालच्या साईडला पोटलीचे बटणं आपण करून लावणार आहोत, त्याच्यामुळे शेप देखील तो खूपच छोटा वाटणार होता. म्हणून ठीक आहे, तर त्याच्यासाठी मी हा साधारण 1 इंच 1.25 इंचाची मी इथं गळा उंची वाढवून घेतली. त्याच्यानंतर पुन्हा अशा प्रकारे मी हा शेप व्यवस्थित करून घेतला आहे, म्हणजे पुन्हा एकदा मी हा शेप देऊन घेतला आहे बघा. अशा पद्धतीने हा आता माझा व्यवस्थित शेप झाला आहे. तुम्ही देखील ज्यावेळी कस्टमरचं ब्लाऊज शिवायला येतं त्याच्यावेळी खात्री करून घ्यायची की ब्लाऊज व्यवस्थित कस्टमरला होतं आहे का. तर हे बघा, त्याच्यानंतर अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे आणि जो आपण नंतरच शेप दिलेला तो आपण व्यवस्थित करून घ्यायचा आहे. सॉरी, तुम्हाला हा डबल शेप दिसतोय, पण लक्षात घ्या हा जो वाढवलेला शेप आहे तो आपला शेप कटिंग करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर हे बघा अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडने देखील पुन्हा व्यवस्थित करून घेतली आणि हा आपला शेप व्यवस्थित आता झाला आहे. त्याच्यानंतर इथं गळ्याच्या साईडला देखील मी गोलाकार करून घेतला आहे आणि इथं आपण ब्लाऊज सेट करण्यासाठी सुया किंवा टाचणे जे काही तुमच्याकडे उपलब्ध असेल त्याचे तुम्ही यूज करू शकता. तर इथं मी सुया लावून घेतले, म्हणजे आपल्याला शिलाई जिकडे तिकडे होणार नाही. ठीक आहे, तर हे बघा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित सेट करून घेतलं आहे आणि इथं आपण अर्धा इंच कमरेच्या साईडला सोडलेलं असतं स्टिचिंगसाठी. ठीक आहे, तर इथं आपण अर्धा इंचचं आपण शिलाई मार्जिन ठेवलेली होती, तिथं आपण शिलाई देऊन घेतली. ठीक आहे, त्याच्यानंतर देखील आपण जो शेप आहे गळ्याचा दिलेला त्याच्यावर कटिंग करून घेणार आहोत आणि कट करून घेऊन छोटे छोटे कट देऊन आपण ते दुसरी बाजू उघडून घ्यायचे. ठीक आहे, ते थोडासा व्हिडिओ माझा स्किप झाला. तर त्याच्यानंतर इथं बघा मी हा ओपन करून अशा पद्धतीने आपण इथं पुन्हा शिलाई देऊन घेतो आहे. इथं हळूवार शेप द्यायचा, शिलाई द्यायची आणि अशा पद्धतीने, कारण इथं आपण कॅनव्हस पेपर वापरलेला नाही. कॅनव्हस पेपर वापरला असता तर व्यवस्थित सेट होणार होते ते गळे, परंतु आपण इथं बिना कॅनव्हसशिवाय स्टिचिंग करतो आहे, त्याच्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक आपण इथं स्टिच करायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही बिना कॅनव्हसशिवाय देखील किती छान गळा आला आहे. त्याच्यानंतर आपण साईडने आपण शिलाई देऊन घ्यायची आहे आणि उरलेला कापड कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी शिलाई देऊन घेतली. एक्स्ट्राचा कापड आपण कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने कट करून घेतलं की त्याच्यानंतर कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच आणि त्याच्या निम्मे करून घ्यायचं आहे आणि उभा टक्स उंचीच्या अंदाजाने इथं मी 4 इंच टाकला आहे आणि इथं अर्धा इंच शिलाई घेऊन उभा टक्स आपण देऊन घ्यायचं आहे. कमरेच्या ठिकाणी डबल शिलाई द्यायची म्हणजे व्यवस्थित होतं. ठीक आहे, हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपण 4 इंचाचे आपण टक्स देऊन घेतले. मित्रांनो, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का? आणि आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा, कारण आपल्या चॅनलवरती स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ असतातच आणि त्याच्याशिवाय साडीचे व्हिडिओ देखील आपण
पोस्ट करत असतो, त्याच्यामुळे तुम्हाला साड्या जर घ्यायच्या असतील तर ते देखील तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करून ठेवा. तरी बघा, त्याच्यानंतर आपण हे पोटली बटन आपण बनवून घेतले. इथं तुमच्याकडे सिंगल जर दाबपट्टी असेल तर सिंगल यूज करा, सिंगल दाबपट्टी यूज करा, कारण इथं माझ्याकडे जवळ डबल आहे, त्याच्यामुळे थोडं स्टिच करताना अवघड जातं ते. किंवा तुम्ही हाती शिलाई करून घेऊन आधी तुम्ही पोटली बटन लावून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही स्टिच करून घेऊ शकता. ठीक आहे, तर मी अशा पद्धतीने बटन देखील आपण लावून घेतलेली आहेत आणि फायनली आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. थँक्यू सो मच.